मला त्या दोघांचा रोमॅन्स बघायला फार आवडतंय. म्हणजे जसे प्रेक्षक वाट बघत होते, की अधिपती आणि अक्षरा कधी एकत्र येणार, त्यांच्यातलं प्रेम कसं होईल, का होईल, कधी दाखवतील. तर तशीच प्रेक्षक म्हणून मलाही उत्सुकता होती. सुरुवातीला माझ्या आईनी मला सपोर्ट केलं. तसं माझ्या लग्नानंतर माझ्या सासू-सासऱ्यांनी मला खूप सपोर्ट केलं आणि म्हणूनच 2 मुलं झाल्यानंतरही मी इतकी वर्ष काम करू शकले. प्रेक्षक खूप भाबडे असतात. ते प्रेम करतात. म्हणजे 4 दिवस सासूचे जेव्हा मालिका करायची तेव्हा लोकं माझ्या ओट्या भरायच्या. कारण त्यांना वाटतं की मी तीच आहे. यू नो. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आले तुला शिकवून चांगला धडा या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमची आवडती भुवनेश्वरी म्हणजेच कविता ताई. ताई, कशा आहात? मस्त, मजेत. थँक्यू अंकिता. नेहमीप्रमाणे खूप छान दिसताय, सुंदर लुक आहे. आय थिंक काहीतरी ॲड झाले का या लुकमध्ये? नाही, खरं तर विशेष काही नाही. इनफॅक्ट आत्ता शॉर्टच्या मध्ये म्हणून मी शेला आणि नथ बाजूला काढून ठेवली आहे. कारण ते थ्रूआउट दिवसभर असतं ना, त्यामुळे शॉर्टच्या मध्ये वेळ असला की मी तेवढं जरा बाजूला काढून ठेवते. नुकतंच तुला शिकवून चांगला धडा या मालिकेने 400 भागांचा टप्पा पूर्ण केला आणि आता तर प्रेक्षकांना जे हवं होतं ते पाहायला मिळते, अधिपती आणि अक्षरामधलं प्रेम. पण हे एकीकडे आणि दुसरीकडे भुवनेश्वरीची होणारी तळमळ. त्यामुळे भुवनेश्वरीची सध्या भूमिका काय, याबद्दल तुम्ही काय सांगाल? अंकिता, सर्वप्रथम मी सांगू का, एक प्रेक्षक म्हणून मला असं वाटतं की मला त्या दोघांचा रोमॅन्स बघायला फार आवडतंय. म्हणजे जसे प्रेक्षक वाट बघत होते की अधिपती आणि अक्षरा कधी एकत्र येणार, त्यांच्यातलं प्रेम कसं होईल, का होईल, कधी दाखवतील. तर तशीच प्रेक्षक म्हणून मलाही उत्सुकता होती आणि ते मला आत्ता पाहायला मिळतं आहे. भुवनेश्वरी म्हणून अर्थातच मला हे आवडत नाही आहे आणि पुन्हा यांच्यामध्ये कसा दुरावा निर्माण होईल, आणखीन अधिपतीला शक्यतो तिच्यापासून कसं मला दूर करता येईल ह्याचा विचार भुवनेश्वरी मी करतेच आहे. आणि त्यामुळे भुवनेश्वरीच्या डोक्यात बरेच काय काय प्लॅन्स आहेत. मला नाही वाटत की भुवनेश्वरी इतकी शांत बसेल जेव्हा त्यांच्या आयुष्यात सगळं चांगलं घडत असताना. ओके. याचसह जर प्रोमोसच्या खाली कमेंट्स म्हणा किंवा एकंदरीत प्रेक्षकांचं ऑडियन्सचं असे की अक्षरा शाळेत मुलांच्या परीक्षा घेते आणि घरी भुवनेश्वरी तिची परीक्षा घेते. सो असं काय आहे की तुम्हाला हवं आहे अक्षरामध्ये, मग त्यानंतर तुम्ही अक्षराला सून म्हणून एक्सेप्ट कराल? मला नाही वाटत की भुवनेश्वरी कधीच अक्षराला सून म्हणून ॲक्सेप्ट करेल. कारण पहिल्या दिवसापासून अक्षरा ही भुवनेश्वरीला जशी आवडेल अशी नाहीच आहे. तिला जी सून हवी होती ती नाहीच आहे. तिने हे सगळं ॲक्सेप्ट केलं ते फक्त अधिपतीसाठी. तर जोपर्यंत अधिपतीच्या मनात अक्षरा आहे तोपर्यंत मला नाही वाटत भुवनेश्वरी काही करू शकेल. एखाद दिवस असं होऊ शकेल किंवा झालं तर मला माहिती नाही की जर अक्षरा अधिपतीच्या मनात उतरली तर मग भुवनेश्वरीसाठी ते सोपं होईल की चला तिला लांब करणं. पण अदरवाईज ती कधीही अक्षराला ॲक्सेप्ट करेल असं मला वाटत नाही. एक थोडा वेगळा प्रश्न आहे की मालिकेत आता जशी अक्षरा तुझी सून आहे आणि लग्नानंतर जे काही सुनेचं सासूचं सुरू आहे, पण जेव्हा मागे जाऊन जेव्हा तुझं लग्न झालं होतं आणि तू काम सांभाळून सगळं करत असेल तेव्हा साधारणतः तुझं सगळं कसं होतं आणि कसं मॅनेज केलं? अगं, मी तुला तेच म्हणते ना की हे झालं टेलिव्हिजनची सासू सून एक वेगळी असते आणि आपल्या घरातल्या खऱ्या आयुष्यातल्या सासवा सुना अशा काही नसतात खरं तर. म्हणजे माझ्या बाबतीत म्हणशील तर मी जेव्हा लग्न होऊन काम करू लागले तेव्हा जसं सुरुवातीला माझ्या आईनी मला सपोर्ट केलं, तसं माझ्या लग्नानंतर माझ्या सासू-सासऱ्यांनी मला खूप सपोर्ट केलं आणि म्हणूनच 2 मुलं झाल्यानंतरही मी इतकी वर्ष काम करू शकले. तर मला असं वाटतं घरातला सपोर्ट, एस्पेशली घरातल्या बाईचा सपोर्ट असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याशिवाय आपण ह्या क्षेत्रात काम करू शकत नाही. आणि तू एव्हरग्रीन आहेस, याला काही म्हणजे तोडच नाही. तू खूप छान अभिनय करतेस, मनोरंजन करतेस प्रेक्षकांचं. पण रिसेंटली ना अक्षराचा सीन झाला, अक्षराने प्रेमाची कबुली दिली, पण ती कोल्हापुरी भाषेत होती. सो तो कोल्हापुरी लहेजा म्हणा किंवा तुमचाही एकंदरीत तोच भाषेचा लहेजा आहे. मगाशी स्वप्नील सरांचा इंटरव्ह्यू घेताना असं बोलणं झालं की ते ऋषिकेशला बऱ्यापैकी सांगत असतात, ऋषिकेशकडूनही त्यांना शिकायला मिळतं. सो कोल्हापुरी भाषेविषयी सेटवर काय चर्चा असते, कसं गिव्ह अँड टेक असतं? कोल्हापूरच्या भाषेविषयी मला स्वप्नील शिकवत असतो किंवा ऋषी असतो. ऋषी तर माझा कॉन्स्टंट असतो कारण त्याच्याबरोबर सीन्स. तर त्यामुळे मी कॉन्स्टंटली, कारण काय माहिती आहे, ती भाषा थोडीफार जरी आली ना तरी एक तो एक स्वर असतो. तो कधी कधी मी ऋषीला म्हणते, हे म्हणून दाखव ना वाक्य. हां, अच्छा, हा असं म्हणतो, मग हा सूर लक्षात घेऊन आपण त्या सुरात बोलूया, असं बऱ्याचदा होतं. किंवा स्वप्नील बऱ्याचदा काही काही चेंजेस सांगतो की काही काही गोष्टी कशा टिपिकल कोल्हापुरी पद्धतीने म्हणायच्या. आत्ताही आमचा सीन झाला त्यातही त्यांनी मला सांगितलं की हे वाक्य घे, हे टिपिकल कोल्हापूर ह्याच्यात इथे बरोबर जाईल. मग हे आम्ही अगदीच घेत असतो आणि मला असं वाटतं ती मदत आहे, ते एक टीमवर्क आहे म्हणून आमची मालिका
छान होत असते. अगदीच आम्ही म्हणजे प्रेक्षक तुला स्क्रीनवर बघत असतील, पण मीडियामध्ये असल्यामुळे आम्हाला तुला समोरासमोर बघता येतं आणि ती पर्वणी आहे खरं तर आमच्यासाठी. पण सासूची भूमिका त्यात थोडंसं खलनायक, खूपच खलनायिका, त्यामुळे यामुळे तुला DMs वगैरे येतात का आणि ते काय असतात? मी तुला एक सांगू का, प्रेक्षकांचं मत जे असतं ना, किंवा जे जे सांगतात, प्रेक्षक खूप भाबडे असतात. ते प्रेम करतात. म्हणजे 4 दिवस सासूचे जेव्हा मालिका करायची तेव्हा लोक बायका माझ्या ओट्या भरायच्या, कारण त्यांना वाटतं की मी तीच आहे, यु नो. तो जो चांगुलपणा मी एक्सेप्ट केला, तर एखाद्या वेळेस जर मला बघून की तुम्ही का हो तुमच्या अक्षराला एवढं छळता, नका असं तिला त्रास देऊ, असं जेव्हा मला बायका येऊन सांगतात, मला त्याचंही काही कौतुक वाटतं किंवा तेही छान वाटतं की ती त्यांची प्रतिक्रिया आहे, ते कुठेतरी त्या मालिकेमध्ये इन्व्हॉल्व झालेत ह्याचा भाग आहे. आणि मी तेवढं ते ऐकून नक्कीच सोडते. तर परवाची गोष्ट, मी पाणीपुरी खायला माझ्या मुलांना घेऊन आम्ही गेलो होतो एका ठिकाणी, आणि तिकडे असा बायकांचा एक ग्रुप आला. मग त्याने ओळखला, रे कविता लाड ना, ऐका ना, पण तुम्ही ना त्या मालिकेमध्ये तुम्ही सोनेला इतकं छळू नका. तर हो, आम्ही तेवढं ऐकतो. आणि मलाही काही फारसं आवडत नसतं छळायला. मी बऱ्याचदा असं होतं ना अंकिता, की एखादा सीन लिहून येतो ना, तर मी तो सीन वाचते आणि आधी हसून घेते की अरे बापरे, असं बोलायचं का, असं करायचं का, बरं ठीक आहे चला असं करूया. पण मला असं वाटतं ती गंमत आहे ना, प्रत्येक वेळेस एखादं वेगळं कॅरेक्टर करत असताना ह्या गोष्टी आहेत, सो आपण ते एक्सेप्ट करायच्या असतात आणि फार मनाला लावून घ्यायच्या नसतात. अगदीच. तू आत्तापर्यंत ना सगळ्या भूमिका साकारल्यात. सुरुवातीला चित्रपट म्हणा, त्यात हिरोईनच्या, त्यानंतर रंगभूमी, आणि ते सुद्धा खूप प्रसिद्ध झालं. त्यानंतर मालिका आणि आता खलनायिका. सो मुलांचा विषय निघाला म्हणून जेव्हा मुलं तुला स्क्रीनवर बघतात आणि आता विशेषतः खलनायिकेमध्ये, तर त्यांची काय रिॲक्शन असते, त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात? त्यांना गंमतच वाटते अगं, आईला आपल्या वेगळ्याच भूमिकेत बघताना. म्हणजे अगदी एका लग्नाची पुढची गोष्टमध्ये मनी म्हणून बघतानाही माझ्या मुलांना फार गंमत वाटते. काय ना, आपल्या आई काहीतरी वेगळंच करते, कॉमेडी अशी काही मी घरी नसते. आणि तेच ही भुवनेश्वरी बघताना, मम्मा काय कशी बोलतेस तू तिच्याशी वगैरे, असं माझी लेक म्हणते. त्यांना गंमतच वाटत असते आपल्या आईला बघताना. बरं, सेटवर ना कोल्हापुरी लहेजा असल्यामुळे घरी गेल्यानंतर असं कधी होतं की तू तिथेही त्याच टोनमध्ये बोलतेस? नाही, मला सांगू, घरी नाही, पण मला असं ना कधी कधी भीती वाटते की मी नाटकाचा प्रयोग करत असताना चुकून एखादा शब्द कोल्हापुरी बोलेन का, की असं त्या पद्धतीने, कारण काय आणि काय म्हणताय वगैरे असं पटकन म्हटलं तर कसं होईल, तर मला ती भीती वाटत असते. पण तसं नाही होत. म्हणजे मला असं वाटतं आपण ॲज अन ॲक्टर तेवढे आपण अवेअर असतो, आणि ते तसं कुठल्याही भूमिकेतही होत नाही आणि खऱ्या आयुष्यातही होत नाही, खरं सांगायचं. अगदीच आहे. पण आता शेवटचा प्रश्न, जाता जाता मालिका खूप छान सुरू आहे, रंगात आली असं म्हणायला हरकत नाही, तर जाता जाता तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटेल? मी प्रेक्षकांना इतकंच सांगेन की आम्ही सगळेजण एक टीमवर्क म्हणून एक चांगली मालिका देण्याचा आमच्या परीने प्रयत्न करत असतो. तर ती जरूर बघा, आणि तुमचं प्रेम आत्ता आहे तसंच राहू द्या. अगदीच. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं गप्पा मारून. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच अंकिता. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.